तुम्ही समजा. वामन माते तुषार निंबाळकर हे कधी कोणाला घाबरून नाही. आम्ही मेहनतीने मोठे झालेले लोकप्रतिनिधी आहोत. हे फक्त नावाला लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या स्वतःचे व्यवसाय आहेत. काल कोणीतरी बोलला हाच बदलापूरच्या गावातला याच्या प्लॅनवर होतं नगरपालिकेची माणसं कामाला आहेत. अरे उद्या सकाळी तू बघायला ये. तुमच्या नगरसेवकांच्या घरात ती नगरपालिकेची माणसं कामाला आहेत. त्याचे वामन मात्रे तुषार निंबाळकरच्या घरात आम्हाला कधी आयुष्यात कामाला लागवायची गरज लागणार नाही. एवढं स्वच्छ प्रतिमेचे आहोत आम्ही. एकाच वाड्यातली याच वाड्यातली माणसं त्या वाड्यातली माणसं या म्हणतात. जे तुमच्या बरोबर फिरतात ना, तुम्हीच नाव ठेवलं जीएसटी. जी म्हणजे घोरपडे, टी म्हणजे तेली आणि एच म्हणजे संभाजी शिंदे. आज आम्हाला माणूस सांगायला यांच्या जवळ आम्ही होतो तेव्हा की या गँगपासून तुम्ही सावध राहा. आज 80 माणसांबरोबर तुम्हाला फिरावं लागतं. म्हणून तुमची बुद्धी आज भ्रष्ट झाल्यासारखी या शहरामध्ये आमच्या विरोधात बोलत आहात. तुम्ही बोलताना जरा विचार करा. आम्ही सुद्धा तुमच्या मुलासारखे आहोत. मी सांगितलेलं आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा तुमच्या घरी येऊ. स्वाभिमानाने या बदलार शहराचा विकास करू. पण विकास बाजूलाच राहिला. टीका टिप्पणी करून तुम्हाला मतं मिळवता येणार आहेत का? आम्ही 24/7 सर्व शिवसैनिक या शहरामध्ये काम करतो. आज तुम्ही कुठची हॉस्पिटलची गोष्ट असेल, तुम्ही यांच्या बंगल्यावर जा आणि वामन माते किंवा तुषार निंबाळकरच्या घरी जा. तुम्हाला काय सर्व्हिस भेटते ती बघा. हे आमदार असून याने एक तरी मेडिकलसाठी प्रयत्न केले का? या बदलावर शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल आणलं का? किती बोलण्यासारखं आहे तुमच्यावर. आज तुम्ही पाण्यासारखा प्रश्न 25 वर्षामध्ये सोडू शकले नाही. पण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 240 कोटी रुपयाचा निधी देऊन 2056 सालापर्यंत या बदलापूर शहराची ताण भागवलेली आहे. आणि त्याचं सुद्धा क्रेडिट तुम्ही घ्यायला निघताय. छोट्या मोठ्या गोष्टी आमच्यावर तुम्ही टीका टिप्पणी करू नका. आणि आम्हाला काय तुमच्यावर करायची इच्छा सुद्धा नाहीये. नेहमीच आमच्या विरोधात बोलणार आणि एखादा फोन करा, तुषार अरे बघ रे वामनला घेऊन ये. वामनची इच्छा काय? आम्ही नेहमी त्यांचा रिस्पेक्ट ठेवून बोलत असतो. पण या निवडणुका तुमच्या नाही, तुमच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. ही निवडणूक नगराध्यक्ष पदाची, ही निवडणूक नगरसेवक निवडीची आहे. लोकप्रतिनिधी कसा असा आपल्या विभागातला याची रात्रंदिवस कोण कोणाला धावून येऊन मदत करेल. माझ्या विभागात आज या विभागात मला पाण्याची टंचाई आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता. मग काय या विभागाला पाण्याची टंचाई होती? तुम्ही 5 वर्ष निवडून आले, 5-6 वर्ष तुम्हाला बोनस भेटले. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून वावरत होता, तरी सुद्धा पाण्याची समस्या सुटली नाही. पण या मौन व्हॅलीतल्या आणि या विभागातल्या सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो, एकनाथजी शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून या बदलापूर शहराला 240 कोटी रुपये दिलेले आहेत. जानेवारी महिन्यापासून या बदलापूर शहरात नवीन पाईपलाईनचं काम चालू होणार आहे. 8 MBR बांधणार आहोत. 20 MLD पाणी वालवलीवरनं उचलणार आहोत. 2056 पर्यंत या ठिकाणी कुठच्या प्रकारची पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. आणि एका वर्षाच्या या बदलापूर शहराच्या प्रत्येक नागरिकाला पाहिजे तेवढं पाणी तेवढं पाणी पुरवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आणि ती आम्ही पूर्ण करणार आहोत. म्हणून आम्हाला शिवसेनेला एक हाती सत्ता 2014 साली दिलेली, तशीच सत्ता पुन्हा तुम्ही 2 डिसेंबरला आपल्या सर्वांनी, आपल्या विभागातल्या सर्व नागरिकांनी आपलं मत धनुष्यबाणाला देऊन मोठ्या संख्येने तुषारजी निंबाळकर असतील, सोनिया डमडरे असतील, बाजूच्या वार्डात नवगरे मॅडम असतील, भोर मॅडम असतील, वरुण म्हात्रे असेल, सपना कुडेकर असतील, समदेव डमडरे असेल, उषा म्हात्रे असेल. मी या 8 जणांची नावं काय घेतली तुम्हाला सांगतो की ही मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. आणि त्यामुळे बरीचशी नावं इकडे तिकडे झालेली आहेत. आणि त्याच्या 11 नंबरला रुपाली घोरपडे असेल, त्या ठिकाणी राठोड मॅडम असेल, या सर्व उमेदवारांना मोठा मताधिक्याने आपण निवडून द्यायचे.
आणि 80% मतदार तुम्ही या विभागातल्या या ठिकाणी तुषारजीला इतिहास घडवायचा आहे. जे वल्गना करत असतील ते स्वतः उभे राहिले नाही. एका महिलेला उभी केलेली आहे, तिचा आम्ही आदर करतो. ताई, तू चांगल्या स्वच्छ मनाने निवडणूक लढ. तुला चांगलं लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर तू जनतेच्या कोर्टात गेलेली आहे. ही जनता तुम्हाला निर्णय देणार आहे आणि नक्की जो जनतेचा निर्णय असेल तो आम्ही स्वीकारणार आहोत. तुम्ही काम केलं असेल तुम्हाला जनता न्याय देईल. तुषार निंबाळकर यांनी काम केलं असेल तर त्याला न्याय देईल. आमच्या सूर्यकांत धुलेंनी त्याचं काम केलं असेल तर तुषारचा प्रतिनिधी म्हणून धुलेंनी जे काम केलेलं आहे त्याची मतं ही तुषार निंबाळकरच्या पारडामध्ये पडणार आहेत. आमच्या गरुड मॅडमने जे काम केलेलं या प्रभागामध्ये आज ती सुद्धा तुषार बरोबर आहे. हे दोन इच्छुक उमेदवार होते आणि आज त्यांची साथ तुषारला लाभलेली आहे. हे जे तिघांचं म्हणजे त्रिवेणी संगम आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्रिवेणी संगम झालं का लोक आपले पाप धुण्यासाठी त्या त्रिवेणी संगमवर जातात. तसं तुषार तू घाबरू नको. यांनी केलेले पाप आहेत ते आपण 3 तारखेला रिझल्ट लागेल तेव्हा ते त्या रिझल्ट नंतर त्यांचे केलेले पाप त्या दिवशी धुवून जातील असं मला आजच्या दिवशी वाटतंय. मला अजून पुढच्या समाज बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण त्यांना अजून मी आव्हान करेन, निवडणुका येतील जातील, चांगले रिलेशन राहिले पाहिजेत, चांगले संबंध राहिले पाहिजेत. दादागिरी हा प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय त्याला नैसर्गिक मृत्यू आहेत, पण तुमच्या हातून जर कोण मरणार असेल तर तुम्ही तसं प्रयत्न करून बघा. एकाही माझ्या शिवसेनेच्या केसाला धक्का लागला तर त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा वामन मात्र शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून गप्प बसणार नाही असं तुम्हाला आजच्या दिवशी सांगतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहिणी उबाळे उपसर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या होत्या, त्यांचा आपण प्रवेश करत आहोत आणि आपल्या शिवसेना परिवारामध्ये आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम. भूषण आगलावे यांचा देखील आपण इथे पक्षप्रवेश करत आहेत, त्यांचं देखील आपण शिवसेना परिवारामध्ये स्वागत करीत आहोत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. सगळ्यांनी बसून घ्यायचंय कारण अजून बरेच व्यक्ती आपल्या इथे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी या